जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा जेटी लिमये युवा विचार मंचच्या वतीने जिल्हा परिषद स्पेशल शाळेत नारी शक्तीचा गुणगौरव सोहळा मुरुम शहरात साजरा करीत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात महिलांच्या योगदानाची आणि त्यांच्यावरील आदराची महत्त्वाची जाणीव उपस्थित करून त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर शीला स्वामी या होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ गोशाळेच्या उपाध्यक्ष जागृती कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजली लिमये, मुख्याध्यापिका तुपोरे या होत्या। कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर डॉक्टर शीला स्वामी यांनी आपल्या मनोगतात महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की महिलांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात चांगला ठसा सोडला आहे। त्यांचे योगदान केवळ घराघरातच नाही तर समाजातील विविध अंगात महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक महिला स्वतंत्रपणे आणि आत्मनिर्भरपणे उभा राहून आपली शक्ती ओळखून आपला आदर्श निर्माण करू शकते, हे त्यांनी सर्वांसमोर मांडले। जेटी लिमये युवा विचार मंचच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित महिलांचा सत्कार करण्यात आला, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व संघर्षमय आयुष्याबाबत नाटक स्वरूपात शाळेच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले। यावेळी उपस्थित सर्वच महिलांना ज्यातून महिलांचा लढवया बाणा दिसून आला, उपस्थित महिलांना तो अनुभवायला देखील मिळाला। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न झाले। महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक निर्मल कुमार लिमये, सूत्रसंचालन रूपचंद खेडे, तर आभार शिवाजी गायकवाड यांनी मांडले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुदर्शन कदम, अमर कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। याशिवाय मराठा सेवा संघ मुरुम शहरच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुंजोटी येथे जिजाऊ ब्रिगेड असंख्य महिलांचा शिवचरित्र देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळ, तर प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माने, तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, मुरुम शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा रेखाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवचरित्र देऊन महिलांचा सन्मान केल्यानंतर इतिहास अभ्यासक मोहन जाधव यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या संघर्षाची आणि प्रेरणादायी कार्याची महत्त्वपूर्ण दृष्टी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगातील महिलांची भूमिका अनमोल होती आणि आजच्या महिलांनी देखील त्या आदर्शांचे पालन करत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे ते म्हणाले। कार्यक्रमाच्या शेवटी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना शिवचरित्र देऊन त्यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाने महिलांच्या कार्याला महत्त्व देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आणि महिलांच्या सशक्तीकरणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली।